अरे बायकोचं दुखत आहे म्हणून स्वयंपाकाला उशीर झाला जरा. बसला असं चुलीला टांगड्या लावून म्हणा बायकोचं दुखत आहे. काय तुम्हाला मस्करीच वाटते राव. 2 घास ढकललं लगेच चालू करा. संभारे पांडुरंगा. अहो गावात चोर आले, सावकार माल दुखला आपला. केसांच्या बायकोचं दुखत आहे.
चोर आले. बायको घाबरेल म्हणून सटकला तर एकट्यालाच आखी रात्र उजाडावं लागेल. त्याच्या आधी सटकायला पाहिजे. अरे कृष्णा, जराशी चोरांची चौकशी करून येतो. छायला देव कुठं गेला तर विठ्ठलाच्या पायी थरारले विठ रावळीची घाट नादली. उठला अंधका देहूच्या वाऱ्यात तुका समाधिक चालवला. अनाथांचा नाथ सोडून पाठव निघाला वैष्णव वैकुंठाशी. संत माळेतला मनी शेवटचा आज उघडला एकाएकी. विना खाली ठेवावा तर गाव बोंब मारेल, नाही ठेवावा तर हित संडास होईल. देऊळ वाटल पाप घडल, काय करू देवा. कमरेवरचे हात काढले आता तूच वाचव विना. हाय ग तू सांभाळ रे देवा. हरे राम कृष्ण हरे. देवा, धन्य तुझे जन्मदाता. तुझी सदा सर्वदा पोटाची सोय लावून घ्या. देवा, तुला भूक लागत नाही तरी तुला लोक जेवायला वाटतात. मला भूक लागते तर मला कोणी वाढत नाही. देवा, का भूक दिलेली मला? काढून टाक ही भूक माणसांची. दिवाळे कसा झाला? पाटील पाटील गाव देवा, एवढ्या सकाळी सकाळी गडबडीत कशा पाय आलात? पाटील पाटील देऊळ पाठवलं बघा कोणीतरी. अहो 7 दिवसाचा पुण्य संचय लयाला गेला. हरिजन वस्तीतला तो तुझ्या देवळात शिरला. अहो सगळं
झाला बघा, खंडित झाला. अरे किसन्या, थांब. चाललास कुठं? तुम्हा लोकांना खंडीच्या वर्णात मुतायची सवयच लागलीये. सांग, विना खंडित का केलास? आणि तो तुक्या इथं देवळात कसा? अरे बोल ना, आता जीभ झडली का तुझी? पाटील, चुकलं मोकलं. विनट खाली ठेवला मी. नाही म्हणजे चुकलं नाही काही. हा, अरे काय बोलतोस काय? एकदा चुकलं म्हणतो, एकदा चुकलं नाही म्हणतो. काय म्हणायचंय काय तुला? हो, थेरे करता दे भिकारडे साले. पाटील, अहो भिकाऱ्याला भिकाऱ्याची साथ. अहो देवा, हे तर लागलेतच भिकेला, पण अख्ख्या गावाला देखील भिकेला लावतील. हो, 11 वाजल्यापासून एकटाच हाय देवळात. समधी निघून गेली. तो फिरगाईतला नाम्या सुद्धा निघून गेला. लय सांडासला आली म्हणून पाटील पाटील एकतर देवळात प्रार्थनाविधी, नाहीतर येणा खाली ठेवणं. या दोहीपैकी मला एकच शक्य होत. मी येणा खाली ठेवला. झाला महार पंढरीनाथा, काय देवाची सांगू मात. भुकेने प्राण व्याकुळला, परमात्मा देहरूपी झाला. झाला महार पंढरीनाथा, काय देवाची सांगू. देवा, किसन्या तर इथं आहे. मग हा विण्याचा आवाज कसा येतोय? दुष्काळातल्या गणरक्षका अन्न पाणी बघून मोरं बाळावरती त्यावर अंडा पेण्याचे डोळे उघडले. अरे बरे यांचा गाणं शिवाच्या हात येऊन पाळला. शांत रहा, शांत रहा. आपण आता सभेला सुरुवात करूया. अरे किसन्या, समजायचा त्याची तो गावात आबरू घालवली. एवढा दम निघत नव्हता वैर. भिकारी देवळात घेऊन देऊळ बाटवलं. मी सारखा बाजूने बघतो त्याच्याकडे. मामू शांत हो. हे बघा, सगळ्यांनाच चीड आणणारा प्रसंग घडलाय, पण अशी डोक्यात राग घालून चालायचं नाही. आपला दरसाल साजरा होणारा अखंड हरिनाम सप्ताह खंडित होऊन देऊळ बाटलं. समाधानी असलेल्या या गावाला आणखी काय काय भोगावं लागेल हे त्या पांडुरंगालाच ठाऊक. आपण सगळे मिळून देवाकडे जाऊ आणि सांगू, काही चुकलं मातलं घे पत्रात. पाटील, पण आता करायचं तरी काय? हा, चला चला, सांच्याल जाऊ. काशीच्या काळ भैरवनाथाचं बोला भक्तांनो, कशा पायी मला बोलावलं? माफ करा देवा, सेवा करायला कसूर झाली. लेकराला माफ कर. अडाणी हाय लेकरू. भक्तांनो,
तुम्ही माझे खरे भक्त नाही. काल रात्री देवळामध्ये विना खाली ठेवून भिकारी देवळात आला आणि तेव्हापासून मी देवळात नाही. मी डोंगरावर निघून गेलोय, आता देवळात नाही. देवळात चला देवा. अहो पोरकी झालेली लेकरं आम्ही कोणाच्या तोंडाकडे बघावं? भक्तांनो, तुम्ही माझे खरे भक्त नाहीत. माझ्या सेवेपेक्षा तुम्हाला तुमची शारीरिक कारपूर्ती महत्वाची वाटते. माझ्या सेवेला भिकारी देऊळ बाटलं. आता येतील ते भोग तुम्हाला भोगावे लागतील. माझ्या सेवेला हरिजन भिकारी. अरे माझ्या सेवेत कधी खंड पडला नाही, पण या वर्षी खंड पडला. देऊळ बाटलं. आता येतील ते भोग भोगावे लागतील. गावाने मला वाजत गाजत सन्मानानं देवळात आणावं. मी आता डोंगरावर बसलोय. चल हक. देवालाच दुखावलंय, त्याला आपण तरी काय करणार? घ्या पत्रात देवा, काही शांती करायला सांगा, ती करू आम्ही. भोग भोगल्याखेरीज मुक्ती नाही भक्तांनो. सप्ताह खंडित करणाऱ्याने हरिजन भिकारी देवळात आणला. त्याला गाव बंद करा. चल हक. ग्रामसभेने किसन विठ्ठल मोरे यांना देवाची शांती करूस्तवर गावबंदी केली आहे आणि सर्व घरदाराला आणि सर्वांना सारं काही बंद आहे. ऐका हो लोक हो, ग्रामसभेने किसन विठ्ठल मोरे यांची देवाची शांती करूस्तवर गावबंदी केली आहे आणि त्यांना आणि त्यांच्या सर्व घरदाराला सारं काही बंद करा. हो हॅलो रघु, मी नैना बोलतीये. हॅलो नैना, हाऊ आर यू? अरे मी मज्जेत आहे, पण ऐक ना, तुझ्याशी एक बोलायचं होतं. अरे या गावातल्या अंधश्रद्धाळू कर्मठ लोकांनी ना आपल्या किसन दाजींचं जगणं मुश्किल केलंय. अरे मी मोबाईलवर दवंडी मार्फत केलेल्या गावबंदीची रेकॉर्डिंग तुला पाठवलीये. तूच काहीतरी करू शकतोस. एवढं रामायण घडत असताना दाजी काहीच कसं कळवित नाहीत? अरे माझे बाबा सांगत होते, तो आत्माराम बापू गावात येऊन गेल्यापासून ना सगळ्या अंधश्रद्धाळू आणि सनातनी लोकांची दहशत वाढत चाललीये. तिकडे जगता येत नाही म्हणून शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करतोय आणि इकडे शाहू फुले यांच्या सत्यधर्मी विचारांनी समाज बांधणी करणारे प्रयोगशील लोक जागतिक मानव अधिकार आणि आंबेडकरांची राज्यघटना पायदळी तुडवून सनातनी लोकांच्या गोळ्यांचे शिकार होत चाललेत. मामा, उद्या आमच्या शाळेत आहे ना सदानंद बुवा देवकरांचं कीर्तन आहे. ते माहिती आहेत का कोण आहेत? गाडगे बाबांचे शिष्य आहेत. पालकांचं येण्याची सक्ती आहे, नाहीतर गुरुजी मला परवा वर्गात बसून नाही घेणार. गोपू, तू गप्पा बस, मध्ये मध्ये बोलू नकोस.
रघु, अरे देवाचं काही मला कळतच नाही. देवच आहे का नाही मला काही समजाना. मला तर काही कधी भेटला नाही. तुला भेटला असन तर सांग आम्हाला अडण्याला. पण ही माणसंच देव आणि राक्षस असल्याचं पाहिलंय म्या. मला देवाचं नाही पण हे माणसाच भेवाटायला लागले आता. दाजी असं काय डोक्यात घेऊ नका, तुम्ही जरा शांत राहा. अरे रघु, हे माळ्या माझ्याशी दुश्मनी उजारायला लागलाय. त्याचे जनावर माझ्या वावरातून उभ्या पिकातून मी हाकलून लावली. आता हाकलायला पाहिजे का नाही? आता आहे ना मलाच नंग व्हावं लागेल. काय म्हणता दाजी, मला समजून असं बोला. अरे नंगे को खुदा ठरता है. बरं दाजी, निघायला पाहिजे आता, नाही तर आमोशा उतरण आता हाजरीवर. कशीचा का भरून आताच बोल बोल मागता कशा पाहिजे ना केलंस. देवा, तुझंच लेकरू आहे, माफ कर आता. तूच करता करवित आहे देवा, रस्ता दाखवा आम्हाला. चल बजाव. बघ बघता तू लई मोठा गुन्हा केलायस बघ. तुला साऱ्या गावाचे भोग आलेत बघ. हे समज मिटवायला लय मेहनत घ्यावं लागेल बघ. चल हाक. बघ भक्ता, तुझी बायको सांच्याला माझ्याकडे आली पाहिजे बघ. आणि 5,000ची दक्षिणा माझ्या पायावर ठेवून हातपाय चिपून दिले पाहिजेस. आमुष्याला 4 पायाचं म्हसोबाच्या देवळासमोर नेऊन बांधायचंस. विठोबाच्या मंदिरामध्ये 5 बामणांच्या साक्षीनं होम करायचाच बघ. चला. मामा कीर्तनाला. दाजी नका टेन्शन घेऊ, सगळं ठीक होईल. मी सांगतो तसं करा. आज आपण कीर्तनाला जाऊ. नको, मी नाही येत आज. ताई तू तरी सांग दाजींना. अहो जा की तेवढं सांगतोय ते कीर्तनाला. संत गाडगे बाबांचं भजन म्हणा. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. सज्जन हो, आपण भजन मध्ये रामकृष्ण हरी म्हणतो, पण कोण होती ही माणसं? मानव वंशात जन्माला आलेली आणि मृत्यू पावलेली ही माणसं होती. गौतम बुद्ध, महावीर, संत ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ ही माणसासारखी माणसं होती. पण काही धूर्त समाजातील हुशार लोकांनी त्यांना देव बनवून आपला पोटाचा धंदा सुरू केला. तुम्ही देव पाहिला का? देव कुठे आहे तुमचा देव? बाबांनो, तुमचा देव आंघोळ करतो का? त्याला कोण आंघोळ घालतं? तुमच्या देवाला आंघोळ सुद्धा करता येत नाही. मग मला सांगा, तुमचा देव जेवतो का? मुलांनो, तुमचा देव जेवतो ना, मग तुम्ही काय करता? का बरं? देव तुमचे काहीच करीत नाही. देव ही समाजातील धूर्त लोकांनी त्यांचे पोट भरण्यासाठी देवाची केलेली निर्मिती आहे. निर्मिती. देव देवळात नसतो,
देवळात फक्त पुजाऱ्याचं पोट असतं. कुठे असतो देव? कुणाला म्हणावे देव महाराज? बाबांनो, मूर्त्यांना पूजण्यापेक्षा माणुसकीला पूजा. सत्यधर्मी फुले शाहू आंबेडकर यांना वाचा. जे का रंजले गांजले त्याशी जो म्हणे आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेच जाणावा. या गावच्या शाळेत देव आहे. कर्मवीर भाऊराव पाटील हे गुरुजन ही देव माणसं आहेत.